वळूयात पुढच्या बातमीकडे। दिनांक 22 मे 2024 रोजी नाशिक जिल्ह्यातील वडगाव पंगू तालुका चांदवड येथील युवा शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर रोष व्यक्त करत कांद्याच्या माळा घालून मतदानाला जात असताना पोलिसांनी त्यांना जागेवरती अडवले व कांद्याच्या माळा काढून घेण्यास सांगितल्या व मतदान करण्यास सांगितले। त्यामुळे वडगावमध्ये मोठा जनसमुदाय जमा झाला होता। वातावरण पोलिसांनी नियंत्रणात आणले। यावेळी अरुण गोजरे, नाना गोजरे, आबा गोजरे, विनायक गोजरे, राजेंद्र गोजरे, रामदास झालटे, शंकर गोजरे, अक्षय कांडेकर, किशोर कांडेकर, विलास संसारे, रवी किरण चव्हाण, सचिन पवार आदी युवा शेतकरी उपस्थित होते। सर्व शेतकरी बांधवांनी कांद्याच्या माळा घालून वडगाव पंगूच्या युवा शेतकऱ्यांच्या मतदानाबाबत ज्याने केली निर्यात बंदी त्याला नाही सत्तेत संधी अशी भूमिका ठाम केली। आम्हाला शांततेत मतदान बरोबर आहे, पण बाहेर काढून घेऊन द्या, त्यानंतर जा तुम्ही लोक, काही हरकत नाही ना। हो बरोबर आहे ना, तर मान्य करत आहे। नाही आम्हाला त्या वर्षातून मतदान करायचं ना, आम्ही मतदान करायचं काहीच नाही, बरोबर आहे, तुम्ही शांततेत जा, पण ही माळ काढून तिकडे ठेवून द्या। परत माळीचं तुम्हाला कुठं काही असं हे का तुमच्याकडे का माळ हे घालून चालणार नाही असं आहे का? निवडणूक आयोगानं तुम्हाला काही लेटर दिलं त्याचं? एक मिनिट थांबा। आम्ही पिकवलेलं आहे, आम्ही गळ्यात बांधू मतदान करायचं साहेब, आम्ही शेतकरी म्हणून मतदान करणार आहे। तुमच्या पाया पडतो, आम्हाला आमच्या शेतकऱ्याचं आवाज कुठेतरी जाऊ द्या, दिल्लीच्या तख्तापर्यंत आम्ही घोषणा देणार नाही। कांदा आम्ही पिकवलेला आहे, आम्ही तो होणार नाही, ही जबाबदारी आमची। तुम्हाला काय फोटो वगैरे काढायचा असेल मतदान कांदे घालून मतदान नाही करून देणार का तुम्ही आम्हाला? याच्या कांद्याच्या जोर मतदान नाही करून देणार। कांद्याचे जो म्हणजे आम्हाला कांदा देतो ठेवा, आमच्या आम्हाला सूचना आहे, आम्हाला सूचना आहे।